अश्रद्धाणां पुरुषा धर्मशास्त्रे परंतपः अप्राप्यं मां निवर्तन्ते मृत्यु संसार वर्तमणि। अखंड हरिनाम नाम सप्ताह नाम यज्ञ सालाबाद प्रमाणे भगवान परमात्म्याच्या प्रतिष्ठापनेचा दिवस या ठिकाणी साजरा होत आहे आणि या अनुष्ठानातील अल्पशं जरी झालं तरी अनुष्ठानच आहे, 2 दिवसाचं झालं तरी अनुष्ठानच आहे। आणि या अनुष्ठान प्रसंगी मदभाग्यानं माझ्या वाट्याला आलेली प्रवचन कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला श्लोक असा आहे, अश्रद्धाणां पुरुष धर्मशास्त्रे परंतपः अप्राप्यं मां निवर्तन्ते मृत्यु संसार वर्तमणि। भगवान परमात्मा अर्जुनाच्या निमित्तानं या ठिकाणी ही जी भगवद्गीता आपल्याला सांगितली, ऐकताना कसं वाटतंय? आपल्याला सांगितली, आम्हाला सांगितली का? नाही, सांगितली कोणाला? अर्जुनाला। अर्जुनाला जरी सांगितली असली तर हेतू कोणासाठी होता सांगण्याचा? सर्वसामान्य पासून सर्व साधकांपर्यंत सगळ्यांसाठी ही ज्ञानेश्वरी किंवा ही भगवद्गीता भगवान परमात्म्यानं सांगितली। साधा एक प्रश्न आपल्या समोर निर्माण होतो की सांगावी का लागली भगवद्गीता? 700 श्लोक भगवान परमात्म्यानं कुरुक्षेत्रावरती जे वर्णन केले याला नक्की कारण काय होतं? तर त्या ठिकाणी अर्जुनाचा मोह किंवा अर्जुनाचं अज्ञानाचं पांघरलेलं आवरण। आता दोन्ही गोष्टीवरती विचार करायचा आहे पण की या ठिकाणी खरोखर अर्जुन अज्ञानी होता का आणि अर्जुनाला खऱ्या अर्थानं मोह निर्माण झाला होता? अज्ञानी म्हणावं तर सूत्र असं आहे की जो अज्ञानी आहे त्याच्याजवळ देव कसा असेल? मग देव त्याचा जर पाठीराखा आहे तर अर्जुन अज्ञानी आहे का? मोह म्हणावा तर मोहाला ही मर्यादा आहे, या मर्यादेच्या पलीकडे मोह हसत नाही बरं का। भाऊबंधांचा मोह निर्माण झाला कुरुक्षेत्रावरती, तो मोह होण्याच्या पाठीमागचं कारण काहीतरी असावं। बरं, व्यवहारामध्ये बघितलं तर तुमच्या आमच्यासारखे सर्वसामान्य संसारी माणसं किती दिवस भाऊबंधांचा प्रेम जतन करून ठेवतील असं वाटतंय? प्रेमानं वागतात तोपर्यंत, त्यांनी मर्यादा सोडली तर आपण सोडायची राहील असं वाटतंय? किती वेळा मर्यादा सोडली या कौरवानी? भाऊबंध आहेत ना ते, किती वेळा मर्यादा सोडली? पहिला प्रसंग जर बघितला तर या ठिकाणी हस्तिनापुराचं अर्ध राज्य ज्या पांडवांना येत होतं वाटणीला, ते अर्ध राज्य दिलं का या कौरवानी? दिलं नाही। बरं, जाऊ द्या, राज्याचा विषय सोडून द्या, पोट भरण्याकरता उदरनिर्वाह करता भगवान परमात्म्यानं मध्यस्थी करून एक 5 गावं तरी भिक्षा मागून खाऊ देत म्हणली हे पांडव, पण त्याच्यासाठी 5 गावं तरी त्यांना द्या। 5 गावं तरी दिली का? दिली नाही। उलट उद्धट भाषण केले दुर्योधनानं, उद्धट बोलणं केलंय की 5 गावं काय घेऊन बसलात पण सुईच्या टोकावर मावेल एवढी माती सुद्धा यांना मिळणार नाही। आता अर्धे वाटेकरी असताना जर असं वाटायला आलं असेल तर त्याच भावबंधाविषयी प्रेम राहील असं वाटतंय आम्हाला? सगळ्या प्रॉपर्टीतनं हाकलून ज्यांनी दिले त्यांच्याबद्दल प्रेम किती राहील आपल्याला? तरी अर्जुनाला इथं मोह झालाय त्यांच्याबद्दल बरं का। ठीक आहे, निरपेक्ष असतील, त्यांना आसक्ती नसेल, साध्वी जीवन जगायची इच्छा असेल म्हणून त्यांना या हस्तिनापुरातलं काय नको असेल, ठीक आहे, इथंपर्यंत ठीक। 5 पांडव आणि त्यांची आई कुंती माता यांना लाक्षाग्रहामध्ये घालून हुबत जाळून मारण्याचा ज्याने प्रयत्न केला त्यांच्याबद्दल थोडा बी राग नसेल? त्यांच्याबद्दल मोह निर्माण, प्रेम निर्माण व्हावं, इथपर्यंतही ठीक आहे। पण एक अबला स्त्री, पतिव्रता, 5 पांडवांची पत्नी द्रौपदी माता, या द्रौपदी मातेला रजस्वला असताना सुद्धा भर सभेमध्ये खेचून नेऊन विवस्त्र करण्याचा प्रयत्न ज्या 5 पतिदेवांच्या समोर ज्यांनी केला त्यांच्याबद्दल प्रेम निर्माण व्हावं। आपण व्यवहारात हा नियम लावून बघूया। आपल्या घरातल्या एखाद्या स्त्रीवर असा जर अत्याचार कोणी केला असता तर त्यांच्याबद्दल आपल्याला प्रेम निर्माण झालं असतं का? गोडी निर्माण झाली असती का? नाही। तरी सुद्धा इथं एवढा मोठं कांड होऊन सुद्धा ज्या अर्जुनाला
समोर भाऊबंद बघितल्यानंतर त्यांच्याबद्दल प्रेम निर्माण होत असेल तर मग हा अज्ञानी म्हणावा का खरा मोही म्हणावा? जर देव त्याच्या जवळ आहे तर तो मोही नाही, अज्ञानीही नाही, मग काय चाललंय? कशा करता या ठिकाणी एकच गोष्ट ध्यानात ठेवायची, अर्जुन अज्ञानी नाही आणि या समोरच्या शत्रूंबद्दल मोही नाही. पण दोघांनी देवानं आणि भक्तानं रचलेलं हे एक कारस्थान आहे. या पाठीमागचा हेतू एकच होता. जर अर्जुनानं अज्ञान पांघरलं नसतं, मोहाचं लक्षण दाखवलं नसतं, तर देवानं आपलं ज्ञान या कुरुक्षेत्रावरती पाजळलं नसतं. आणि हे जर ज्ञान प्रगट केलं नसतं तर आज तुमची आमची या संसारी जीवांची अवस्था काय झाली असती? थोडक्यात विचार करायचा. हेतू एकच होता की यानंतर पुढे युगानुयुग जे माणूस म्हणून जन्माला येतील, जे साधना करतील, जे संसारात अडकले असतील, यांना सुटण्याचा, भगवत प्राप्तीचा एक उत्तम उपाय त्यांना व्हावा, मिळावा, यासाठी ह्या दोघांनी केलेली ही रचना आहे. अर्जुनाने देवाने केलेली रचना आहे. आणि म्हणून इथून सुरुवात अशी आहे की देव सांगतो, अर्जुना या ठिकाणी अश्रद्धेनं माझ्याकडे कोणी पाहिलं तर त्याचा परिणाम काय आहे? अश्रद्धाणां पुरुषा धर्मशास्त्रे परंतपहा अप्राप्यम माम निवर्तन्ते मृत्यू संसार वर्तमणी. अर्जुनाच्या निमित्तानं या ठिकाणी भगवान परमात्म्यानं आपल्याला कसं पकडायचं याचं गुह्य अखंड या ज्ञानेश्वरीमध्ये आहे. वास्तविक त्यानं आपलं वर्म देवानं काय केले? उघड केले. वीक पॉइंट म्हणतो आपण, आहे की नाही? वीक पॉइंट माहिती आहे. शत्रूचा वीक पॉइंट माहिती जर असला तर शत्रूला शमवायला वेळ लागत नाही. तसा देवाच्या प्राप्तीचा वीक पॉइंट जर आपल्याला कळला तर आपण देवाला आपलंसं केल्याशिवाय राहील का? पण तो वीक पॉइंट त्यानं सांगितलाय ना, अर्जुनाच्या समोर सगळा सांगितलाय, उघड केलाय. हीच ज्ञानेश्वरी आहे, हीच भगवद्गीता आहे. या व्यतिरिक्त काय नाही. प्रत्येक देवाचं जिथं जिथं संभाषण आहे तिथं तिथं अर्जुनाला काय ना काहीतरी वर्म सांगितलंय की मला पकडायसाठी, मला प्राप्त करण्यासाठी, मला हृदयामध्ये साठवण्यासाठी, मला ओळखण्यासाठी काय करावं हे सगळं गुह्य, ते गुह्य काय केले देवानं? अर्जुनाच्या निमित्तानं प्रगट केले. का? अर्जुनानं अज्ञान दाखवले, अर्जुनानं मोह दाखवलाय आणि या मोहाचं निरसन करण्याच्या निमित्तानं, या अज्ञानाला दूर करण्याच्या निमित्तानं भगवान परमात्म्यानं आपलं गुह्य, आपल्या प्राप्तीचं गुह्य अर्जुनाजवळ उघड केले. आता जे अर्जुनाजवळ गुह्य उघड केले त्या गुह्याकडे आपण डोळसपणे बघून देवाला प्राप्त करायला सोपं आहे की नाही? सोपं आहे. कारण अर्जुनाला गुह्य सांगितले म्हणजे फक्त अर्जुनासाठी नक्कीच नाही, ते उघड आहे. आणि ते वर्म जर आपल्या समोर त्यानं ठेवलं असेल आणि तरीही आमचं जर दुर्लक्ष या जीवाचं तिकडं असेल, देवाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न नसेल, तर तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. देवदेव करत असतील तर त्यांची श्रद्धा नाही. देव म्हणतो मला प्राप्त करण्यासाठी मी एवढ्या काय केल्या, वर्मांना उघड केलं, तिकडं जर यांचं लक्ष नसून मला प्राप्त जर करत नसतील तर मग हे आंधळे आहेत. देवदेव करणं ही त्यांची अश्रद्धा आहे, प्रेम नव्हे, हे माझ्यावरचं प्रेम नव्हे. आणि मग अश्रद्धेनं केलेल्या परमार्थाचं फळ म्हणून मी यांना कधीच प्राप्त होणार नाही आणि यांचं जन्ममृत्यूसारखं दुःखही कधी निवृत्त होणार नाही. मग एवढा तोटा जर आमच्या सेवेनं, भक्तीनं, परमार्थानं होणार असेल तर आमचा परमार्थ चुकीचा आहे, तो सुधारला तर काय होईल? परमार्थ चुकीचा आहे, मग देवाला मान्य नाही तो परमार्थ आमचा. बऱ्याच ठिकाणी अशी गुह्य प्रगट केली आहेत. काही ठिकाणी म्हटले माझं स्वरूप न जाणता माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करणं चुकीचा मार्ग आहे. माझं स्वरूप कळावं, माझं सामर्थ्य कळावं, माझी सत्ता कळावी, माझं कार्य कळावं आणि यातलं काहीच न कळता जर उगाच देवदेव करत असेल तर ती अश्रद्धा आहे. बघा, कळवून घेऊन देवाला प्राप्त करणं उत्तम आहे. देव प्राप्तीसाठीच तुम्ही आम्हाला पाठवलं हे जरी खरं असलं तरी देव प्राप्त करण्याकरता देवाच्या स्वरूपाचं यथार्थ ज्ञान होऊन देव काय आहे हे कळल्याशिवाय त्याला प्राप्त करणं योग्य नाही. का तर निव्वळ ज्यांना प्राप्त झाला त्यांना त्याचा काही फारसा उपयोग झाला नाही.
अघोर तपश्चर्या केली आणि देवाचं आत्मलिंग मागितलं. तपश्चर्याचं फल म्हणून आत्मलिंग द्यावं लागलं, पण देव कळला का? नाही कळला. आणि कळला नसल्यामुळे जास्त वेळ त्याच्याकडे राहिला बी नाही बरं का. आता आत्मलिंग प्राप्त करायचं, शिवलिंग आत्मलिंग प्राप्त करायसाठी केवढी मोठी तपश्चर्या केली असेल रावणानं. शंभू महादेव स्वाधीनच झाले त्याच्या, स्वाधीन झाले. स्वाधीन झालेले शंभू महादेव लंकेपर्यंत गेले का? नाही गेले. गोकर्ण तीर्थ क्षेत्राला तुम्ही जाताय ना, तिथं ते लिंग स्थापित झालं आहे का नाही? तिथंच थांबलं. पुराण तुम्हाला माहीत आहे काय म्हणून. हे शिवलिंग ज्या वेळेला शंभू महादेवाकडून शिवलिंग ते आत्मलिंग घेऊन जात असताना रावणाच्या तपश्चर्याचं फल म्हणून त्याला आत्मलिंग प्राप्त झालं. पण शंभू महादेवाला चिंता आहेच, हे जर आत्मलिंग याच्या स्वाधीन झालं तर या विश्वात राहिलंच काय शिल्लक. आणि काही ना काहीतरी करून याच्याकडून हे काढून घेतलं पाहिजे. देवाची कृपा असती तर हे काढून घ्यायच्या पाठीमागे देव लागला असता का? नसता लागला. देव कळवून न प्राप्त केल्यामुळं देव त्याच्याजवळ जास्त वेळ राहिला नाही. गणपती बाप्पानं गुराक्याचं रूप धारण केलं आणि गुरं राखतोय असा एखादा गुराक्याचं रूप धारण करून गणपती बाप्पा तिथं फिरत होते. हा शिवलिंग घेऊन रावण आलाय आणि शिवलिंग घेऊन आल्यानंतर योजना कशी केली आहे तर रावणाला अतिशय लघवी आणली बरं का. मूत्राशयाचा त्रास केला. अतिशय दाटून लघवी आल्यामुळं आता हे शिवलिंग हातात असल्यामुळे हे खाली ठेवता येणार नाही. सांगितलं होतं अगोदरच, जिथं ठेवशील तिथं स्थापन होईल. लघवी तर एवढी आली आहे. आता या रावणानं काय करावं? इकडं तिकडं बघितलं तर एक गुराकी पोर दिसलं. या गुराकी पोराला बोलावलं आणि तो होता गणपती बाप्पा बरं का. गुराक्याला सांगितलं हे शिवलिंग एवढं घे आणि मी मूत्राशय आटपून बरं का लघुशंका आटपून परतून येतो. येईपर्यंत मात्र याला खाली ठेवायचं नाही. गणपती बाप्पाने सुद्धा त्याला अट्ट घातली. तू वेळेत परत यावंस, मी तुला 3 वेळेला आवाज देईन. तिन्ही वेळेला जर तू आवाज देऊन सुद्धा जर परतून हे शिवलिंग घेण्याकरता आला नाहीस तर मात्र मी हे ठेवून जाईन, कारण माझ्या गायी खूप दूरवर चरायला जातील आणि मला त्या पुन्हा सापडणार नाहीत. म्हणून तुझं तू हे काय आहे ते वेळेत येऊन घेऊन जा. पण लघुशंका त्याला एवढी सोडली होती की 3 हाका मारून झाल्या गणपती बाप्पाच्या, पण याची लघुशंका काही थांबायला तयार नाही. आणि शेवटची हाक गणपती बाप्पाने दिली आणि माझ्या गायी दूर गेल्या म्हणले. आणि त्या ठिकाणीच त्यानं ते शिवलिंग खाली ठेवलं आणि पाताळ मार्गे आपल्या गायी घेऊन कोण गणपती बाप्पा जात असताना हा घाई गडबडीनं आला. घात झाला म्हणले माझ्या तपश्चर्याचा. शिवलिंग इथं स्थापित झालं आणि जाता जाता गायी सगळ्या गेल्या. एका गायीचा कान फक्त जमिनीवर उघडा राहिला. तो कान रावणानं पकडला बरं का. कान रावणानं पकडला. आज त्या तीर्थाला नाव आहे गोकर्ण बरं का. गोकर्ण गायीचा कर्ण. आणि त्या गोकर्ण या ठिकाणी हे शिवलिंग स्थापित झालं. मला काय बोलायचं यातनं, पुराण सगळ्यांना माहीत आहे. फक्त सांगण्याचा हेतू काय या पाठीमागं, तर देवाच्या स्वरूपाचं अज्ञान असताना निव्वळ देव प्राप्त झाला म्हणजे झालं नाही. इथं देवानं गुह्य काय प्रगट केलंय, मी प्राप्त होणं हे विशेष नाही, पण मी कळणं फार गरजेचं आहे. माझी सत्ता काय, माझं कार्य काय, हे कळणं गरजेचं आहे. आज मला सांगा, या अखंड विश्वाचा विचार केला तर देवाच्या सत्तेला किती जण मानतात? केवढा वृत्ता भ्रम घेऊन जग वावरते, ध्यानात ठेवा. पण या जगातील सगळ्या जीवांना कळणं गरजेचं होतं की मी भ्रमात जरी या ठिकाणी जगात वावरत असलो तरी मला जिवंत राहण्याकरता लागणारा श्वास सुद्धा माझ्या मालकीचा नाही. ही देवाच्या सत्तेतली गोष्ट आहे. का श्वास आपल्याला तयार करायचोय? नाही ना. मग एवढा भ्रम का, वृत्ता भ्रम का? जगायसाठी लागणारा श्वास जर आपल्या मालकीचा नाही, त्या देवानं सांगून ठेवले आम्हाला
की जर माझ्या मनात आलं तर मी हा चलनवलन करणारा श्वास काही क्षणामध्ये बंद करू शकतो. मी हलवल्या प्राणो हले, आहे की नाही? मी हलवला तरच हा प्राणवायू हलतो. नाहीतर हा जर स्थिर करायचं मी ठरवलं तर काही क्षणामध्ये स्थिर करू शकतो. आता ही सत्ता किंवा कार्य देवाचं ध्यानात यायला पाहिजे का नको? यायला पाहिजे. मी बऱ्याच वेळा बोलून गेले. देवाची ही रचना जी आहे या रचनेकडं प्रशंसा देवाची करून बघण्याचा दृष्टिकोन असावा. नजर आमची काय असावी, वा काय देवाने हे बनवलंय, किती सुंदर बनवलंय, किती मोठा कंट्रोल ठेवलाय. एवढा सगळ्या आमच्या पृथ्वीच्या सभोवती सगळीकडं पाण्यानं भरलेले समुद्र, उत्तुंग भरलेले समुद्र असताना सुद्धा एवढा छोटासा पृष्ठभाग अजून सुद्धा बुडला नाही. याला केवढी मोठी रचना देवाची आहे असं म्हणायला पाहिजे होतं ना. नाही विचार केला आपण त्याबद्दल. देवाचं कार्य कळलं नाही. चलन वलन करणारे सगळे हिमालयासारखे महापर्वत, सह्याद्रीसारखा पर्वत, एव्हरेस्ट सारखं शिखर, एवढी महाबलाढ्य ही ऋषी मंडळी यांना शांत एका जागी स्थापित केले देवानं. ते कशासाठी? सृष्टीत काहीतरी मोठा बदल घडामोड होऊन जाईल म्हणून त्यांना काय केले? शांत केले. मला सांगा, प्रत्येक पर्वतांना जर सांगितलं की तुम्हाला मुभा आहे, कुठं फिरायचं तिकडं फिरा, असं जर प्रत्येक पर्वताला सांगितलं देवानं, आता मी तुमच्यावर काय अंकुश ठेवणार नाही, तुम्हाला जिकडं जायचं तिकडं जा, स्वातंत्र्य आहे. मग सांगा, सगळे पर्वत जर एका माग एक धावायला लागलेत तर काय सृष्टीची अवस्था होऊन जाईल? मग हे कुणाच्या हातात आहे? हे त्यानं सांगितलंय. पर्वते बैसकान संडावी, समुद्रे रेखा नोलंडावी, पृथ्वीया भूते वाहावी, हे आज्ञा माझी. मग देवाच्या सत्तेतलं हे सगळ्या गोष्टी आहेत. ह्या सत्ता जाणायच्या कधी आम्ही? मग देवाचं स्वतःने स्वरूप जर कळलं नाही तर देव, मला सांगा, देवारात हो म्हणून भरून तरी आम्ही काय करायचं? काय कामाचं ते? डझनानं किंवा किलोनं जरी आम्ही ते ठेवलं तर आणून पूजित बसलो सारखं, स्वरूप न कळता आणि देवाचं कार्य आणि सत्ता न कळता जर ह्या क्रिया आम्ही करत बसलो तर याला भक्ती म्हणावं का? नाही, ही अश्रद्धा आहे. देव म्हणतो अप्राप्य माम, अशा या कृत्यानं मी कधीच या जीवाला प्राप्त होणार नाही. म्हणजे अजूनपर्यंत देवाचं काय ते स्वरूप आम्हाला कळलं नाही, हे अज्ञान आहे. ज्यांना स्वरूप कळलं त्यांनी लय मोठं देवारं केलं नाही बरं का. ज्यांना स्वरूप कळलं त्यांनी काय फार मोठं देवारं केले नाही, छोट्या देवाऱ्यातच देवाला स्थापित केला. मूर्ती रूपानं बघायला, गोंडस रूप देवाचं बघायला असावं म्हणून मूर्ती कुठेतरी स्थापन केली. आमचं तसं नाही, आमचं यापेक्षा वेगळी भक्ती आहे. आणि म्हणून या ठिकाणी जर माझ्या प्राप्तीसाठी तुला प्रयत्नच करायचा असेल तर मी जे काही गुह्य बोललो आहे अर्जुनाच्या निमित्तानं, हे गुह्य जाणून घ्यावं लागेल. जसं की या सृष्टीमध्ये, ज्या ब्रह्मांडामध्ये तू वावरतो आहेस, हे तुझ्या दृष्टीनं हे पहिलंच ब्रह्मांड असेल, पण माझ्या दृष्टीनं मी अशा अनंत ब्रह्मांडाची रचना केली आणि मोडून टाकली, किंवा अशा अनंत ब्रह्मांडाची निर्मिती मी केली आणि ही सगळी ब्रह्मांड मी गिळून माझ्या उदरामध्ये साठवलीत बरं का. हे माझं स्वरूप आहे. आता किती जणांना मला स्वरूप असं देवाचं कळलं की हे असं जे ब्रह्मांड आहे, अशा अनंत ब्रह्मांड माझ्या उदरात आहे. असं कधी देवाचं स्वरूप बघितलं आहे आम्ही? नाही बघितलं. मग देवाचं असं स्वरूप बघितलं नाही तरी आम्ही जर आमचा देवदेव देवदेव करत असेल तर देव किती दिवसानं कळेल असं वाटतंय? मी बऱ्याच वेळा असंही बोलून गेलो की ज्या आईवडिलांच्या पोटी जन्माला देव आला त्यांना कळला नाही, तर आमच्या या नुसत्या मूर्त्या आणि टाक पूजून आम्हाला देव किती दिवसानं कळेल? किती दिवसानं? ज्यांच्या पोटी जन्माला आला त्यांना कळाला नाही, ज्यांच्या खांद्यावरती हात टाकून देव फिरला त्यांना देव कळाला नाही, तर मग आम्हाला किती दिवसानं कळेल? बरोबर आहे ना? जर अखंड इथं स्पष्ट केलं देवानं की मी गतीर भरता प्रभू साक्षी निवासम शरणम सुरत प्रभवा प्रलया स्थानम विधानम विजम्मवयम, हे माझं स्वरूप आहे. आणि हे न कळता माझी आई सुद्धा मला न हे कळता, तिला हे न कळल्यामुळं ती उगीच काय करते, माझ्या मागं दही भाताची कटोरा वाटी घेऊन मागं धावते, माझा कृष्ण भुक्यावला असेल, माझा काना भुक्यावला असेल. अरे त्या आईला कळणं गरजेचं आहे की सूक्ष्मातल्या सूक्ष्म जीवाचं सुद्धा पोट मी भरतो, त्याचं पोट भरणारी
स्वरूप कळलंय का? गतीर भरता, गतीचा दाता, भरणपोषणाचा दाता मी आहे. अखंड विश्वाचं, सगळ्या विश्वाचं पोट मी भरतो. पण जीवाला भ्रम काय? उगच खटपट मी केली म्हणून माझं पोट भरतंय, नाहीतर भरलं नसतं. कुटुंब जगलंय ते माझ्यामुळं जगलंय. गाव सुद्धा एक एक म्हणतो माझ्यामुळं जगलंय. बरं का, गाव माझ्यामुळं आहे, नाहीतर गावाचं काय खरं? हा भ्रम आहे का काय? वृत्ता भ्रम आहे. या भ्रमाला कुठंही काय नाही, अधिष्ठान नाही. बरं का, नुसताच डोक्यात झालेला याच्या हा गोंधळ आहे. आणि म्हणून हा भ्रम निराश व्हावा यासाठी आजपर्यंत देवाच्या सत्तेवर, स्वरूपावरती सगळ्या जीवांचा विश्वास न बसण्याचं कारण शोधावं. आणि या कारणाला ज्यावेळेला कारण कळेल त्यावेळेला त्या दोषांना निवृत्त करण्यासाठी प्रयत्न करावा जीवानं. बरं का देवावरती विश्वास बसला नाही? का देवावरती श्रद्धा अशी अखंडित झाली नाही? का देवाचं स्वरूप जाणून घ्यावं अशी इच्छा जीवाला झाली नाही? याला निश्चित काहीतरी कारण आहे. बरं का, इथं तर एक वर्म म्हणून सांगितलं की अश्रद्धेनं सेवा भक्ती परमार्थ जर माझ्या बाबतीत झाला तर मी कधीही त्याला प्राप्त होणं शक्य नाही. तपानो तप असं जरी सेवा भक्ती केली अश्रद्धेनं तरी माझी प्राप्ती होणं शक्य नाही. आणि या जीवाचं जन्म मरण खंडन होणं शक्य नाही. आता याला कारण शोधायचं. ही अशी का अवस्था असावी? आपल्या डोळ्यासमोर काही घटना आहेत तरी सुद्धा त्यावरती अजूनपर्यंत आम्ही विचार केला नाही किंवा आमचा विश्वास का बसत नाही? याला कारण आहे. शास्त्रानं कारण सांगितली आम्हाला ती. अश्रद्धा होण्याचं कारण सांगितलं. संत महात्म्याने ओरडून ओरडून आम्हाला सांगितलं कलियुगामध्ये भगवान कलियुगी उद्धार मी सांगितलंय. इतर साधनात सोपं साधन आम्हाला सांगून दिलं की देवाच्या सतत नामस्मरणानं जीवाचा उद्धार होतो, जीवनमुक्त अवस्था प्राप्त होते, विधेयी अवस्था प्राप्त होते. एवढं सगळं सामर्थ्य या नामस्मरणामध्ये आहे. हा सांगण्याचा प्रयास केला ओरडून ओरडून. किती जणांचा विश्वास बसला? नाही बसला. बोंदूगिरीला कशी भाळत्यात बघायला गे. कोणतरी उगाच चिडबुड वाजवीत आला की हात दाव, हे दाव, पंचांग बघ, ह्याव कर, घोंगड्याला पैसे दे, परत 1.5 किलो पेढे घ्यायचे आहेत, दे पैसे, दिलं पैसे, आहे का नाही? आणि इथं नाम यज्ञ मोठा इथं होत असताना जगातलं अखंड विश्वातलं बरं का महान आणि श्रेष्ठ कार्य होत असताना मात्र 10 वेळा विचार करणार. नाम यज्ञ जगातलं सगळ्यात श्रेष्ठ कार्य नाही. ज्ञानोबरायाने स्पष्ट करावं. नाम जपयज्ञो परम बाधू न शके स्नानादी कर्म नामे पावन धर्मा धर्म नाम परब्रह्म वेदार्थे. या नाम यज्ञाचा विचार केला तर एवढा मोठा यज्ञ आपल्या इथं होत असताना दाराव पंचांग सांगाय, भविष्य सांगाय, ज्योतिष सांगाय आलेल्यावर विश्वास जास्त आहे का ह्या यज्ञावर जास्त आहे? आमचं अनुष्ठान 1.5 दिवसाचं 2 दिवसाचं अनुष्ठान आहे. किती झडप आहे सांगा माणसांची? नाही ना. हीच शोकांतिका आहे. हीच शोकांतिका आहे. एवढं गुह्य अर्जुनाच्या निमित्तानं प्रगट केलेलं असताना सुद्धा जर एकालाही देव पकडता आला नाही, ते सगळं वर्म त्यानं उघड करून दिले अर्जुनाच्या निमित्तानं, तरी देवावरती पकड झाली नाही, देवाचं स्वरूप कळलं नाही, देवाची सत्ता, देवाचं कार्य कळलं नाही, तर केवढी मोठी शोकांतिका आहे. मग आम्हाला सांगा, देवाने जन्ममरणातून आमची मुक्तता करावी का? अधिकार जरी असला, या मनुष्य देहाचा अधिकार जरी असला की येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना यरझारे चिरा पडे, हा अधिकार जरी असला तरी ती पात्रता आम्ही निर्माण जर करत नसेल तर जन्म मरणातून आमची मुक्तता व्हावी का? नाही व्हावी का? देवाचं कार्य, देवाची सत्ता, स्वरूप आम्हाला जर कळलं नाही आणि तरी सुद्धा आम्ही परमार्थी म्हणत असेल तर ही अश्रद्धा आहे. अश्रद्धा आहे. माझ्यावरती प्रेमच नाही, कारण मला कळवून घ्यावं, माझी स्वरूप ज्ञान करून घ्यावं, ही तळमळच जर दिसली नाही कुठं तर मग केलेली भक्ती म्हणजे अश्रद्धा आहे. ते प्रेम नव्हे माझ्यावरच. खरं प्रेम काय? मला ओळखणे, मला ओळखायसाठी केलेला प्रयत्न, हे खरं प्रेम आहे माझ्यासाठी. ती जिज्ञासू वृत्ती, या जिज्ञासू वृत्तीनं देवाचं स्वरूप काय आहे जाणून घेण्याचा प्रयत्न ज्याने केला त्यांच्यासाठी देव या ठिकाणी हे उघड गुह्य करतो आहे. बघा, वास्तविक
देवाला पश्चाताप करण्याची वेळ येऊ देऊ नये, एवढंच मी जाता जाता बोलेन बरं का. आणि एकदा का जर देवाला पश्चाताप झाला, कशाचा, काय म्हणून ही मनुष्य योनी मी निर्माण केली, असा जर पश्चाताप झाला तर थोडा थोडा झालाय बरं का. अर्जुनाला तेही बोलताना देव सरळ बोलून गेलेत, काय म्हणून, पाहे पा शरीराची या गावा, जया लागी आले पांडवा, तो कार्यार्थ आगवा सांडोनिया. अर्जुना, ज्या करता मनुष्य देहाची मी निर्मिती केली, जो हेतू होता तो हेतू साध्य झालाय का या जीवाना, नाही झाला. कशा करता मानवी देह मी निर्माण केला होता, एकच कारण होतं की या देहाला विशेष ज्ञानाची जोड देऊन माझी प्राप्ती करून रिकामे होतील, यासाठी जेवढं काही निमित्तानं सोपं करता येईल तेवढं सोपं करण्याचा प्रयत्न केला. वेद शास्त्र श्रुती कळत नाहीत, हे सगळा वेदांत भगवद्गीतेमध्ये आणला, भगवद्गीतेमध्ये आपलं गुह्य प्रगट केलं, मला प्राप्त करण्याची सगळी वर्म मी उघड केलीत, तरी सुद्धा दुर्लक्ष. मग पश्चाताप आहे देवाला, का म्हणून ही योनी मी निर्माण केली असेल, का म्हणून मनुष्य जात मी निर्माण केली असेल. करणी या चिनी नावे भलतीची करी, जे करू नये त्यासाठी मात्र आयुष्यातला बराच वेळ हा वाया घालवतात आणि माझ्या प्राप्तीसाठी मात्र यत्किंचित यांचा प्रयत्न नाही. ही शोकांतिका आहे, देवाला झालेला पश्चाताप आहे. मग आता देवाला पश्चाताप करायला लावून आम्ही सुद्धा अजून परमार्थी जर म्हणत असेल तर मग ही श्रद्धा आहे का देवावरची. असो, या ठिकाणी देवाच्या सत्ता स्वरूपाला न जाणता आयुष्य खर्ची घालणाऱ्या जीवांच्याकडे बघितलं तर शास्त्रकार असा आम्हाला सूचित करतात की यांची श्रद्धा न बसण्याचं कारण सांगितलंय. याला एकच कारण आहे, आपल्या बोलीभाषेत बोलायचं झालं तर अंतःकरण बरबटलेलं आहे. आणि म्हणून देवाच्या कार्यावरती, देवाच्या स्वरूपावरती श्रद्धा, प्रेम, विश्वास बसलेला नाही. पहिलं कारण सांगितले या ठिकाणी की अंतःकरण दोषानं मलिन झालेलं आहे. आणि मग बरोबर आपलं चालू आहे देवदेव. मग ह्या दोषातून निवृत्ती कधी होईल, काय दोष आहेत हे तर जाणून घ्यावं लागेल. सगळी जगभर तीर्थ फिरली पण मल गेला नाही. अंतःकरणातला मल नावाचा पहिला दोष आहे. पहिला दोष कोणता आहे, मलदोष. मलदोषाचा अर्थ असा आहे की अखंड जगामध्ये समोर बघितल्यानंतर दुसऱ्याविषयी सतत वाईट चिंतन मनामध्ये येणे. अगदी खाली जाऊन बोलतो बरं का, काय म्हटलंय, मनामध्ये सतत दुसऱ्याविषयी वाईट चिंतन निर्माण होणे, दुसऱ्याची प्रगती सुद्धा आपल्याला न खपणे, हे मलदोषाचं लक्षण आहे. ज्याच्या अंतःकरणामध्ये मलदोष आहे त्याला जगात काहीही चांगलं दिसणार नाही, कुणाचं चांगलं बघवणार नाही. एखाद्यानं स्वकष्टानं एखादं आपलं पीक जरी चांगलं असलं तरी इकडं तिकडं बघून, कोण नाही असं बघून त्या कोंबावरनी पाय दित जाणार बरं का. हे कशाचं लक्षण आहे, मलदोषाचं लक्षण आहे. वाईट दुसऱ्याबद्दल सतत चिंतन करणे मलानं भरलेलं आहे, मलदोष आहे. बघा ना, जगात चांगलं काय दिसेल का त्याला, तुम्ही कितीही चांगली गोष्ट धर्माचं कार्य जरी केलं तर त्यामध्ये खडा टाकण्याचा प्रयत्न करणार तो. धर्मकार्य जरी करायला लागला, सत्यकर्म जरी तुम्ही करत असाल तर त्या कर्मामध्ये खडा विरजन घालायचा प्रयत्न करणार, कारण मलदोषानं भरलेला आहे, त्याला ते समोरचं चांगलं दिसत नाही. उदाहरणार्थ दुर्योधन, दुर्योधन आहे का नाही, दुर्योधनाला काय जगात चांगलं दिसत होतं नाही, आणि अर्जुनाला काय जगात वाईट दिसत होतं. दोन्ही भिन्न आहेत ना, दोन्ही भिन्न आहेत. अर्जुनाला वाईट वस्तू ज्या जगातली शोधून आण म्हणून सांगितल्यानंतर देवाजवळ यावं आणि हात जोडावं, भगवंता हे परमात्म्या, या जगाची निर्मितीच तू अशी केली आहेस की यात नाव ठेवायसारखं वाईट मला काहीही दिसत. ही दृष्टी, ही वृत्तीचा परिणाम आहे बरं का. दुर्योधनाला सांगितलं या जगतातली
वाईट गोष्ट मला, वाईट वस्तू, वाईट पदार्थ, वाईट गोष्ट मला सांग. बघून फिरून आलं म्हटलं ह्यात मला चांगलं काहीही दिसत नाही. आता अंतकरण जसं आहे, अंतकरण पटल जसं आहे तसं पुढं दृष्टीला काय दिसतं? जगत दिसतं. आता तीच अवस्था झाली आहे. अंतकरण बरबटलेलं आहे. दुसऱ्याविषयी यतकिंचित चांगला विचार मनामध्ये येणं शक्य नाही. याचं कारण मलदोष आहे. दुसरा दोष आहे तो विक्षेप दोष आहे. विक्षेप दोष म्हणजे नेमकं काय? तरी संतांच्या मतानुसार, शास्त्राच्या मतानुसार ज्ञानेश्वरी वाचली, गाथे वाचलेत, सगळे पुराण शास्त्र वाचलीत, तीर्थ केलीत, तरी देवावर विश्वास न बसणे. मनात एवढं वाचून झाल्यावर आणि म्हणायचं ज्ञानेश्वरी वाचून कोणाचं भलं झाले, असं याला काय म्हणायचं? असंभावना. विक्षेप दोष आहे, चित्ताची चंचलता. आणि या चित्ताच्या चंचलतेला कारण आहे हा दोष, विक्षेप दोष. नेहमी काहीतरी असा विक्षेप निर्माण होतो. एकीकडे वाटतंय खरोखर देवाच्या सेवेनं जीव मुक्त होईल, भगवंताच्या चिंतनानं, नामस्मरणानं, मननानं काय होईल? जीवनमुक्त अवस्था प्राप्त होईल. एकदा असं वाटतंय, तर वाटतंय हे असं, हे नामस्मरण करून कधी कुणाचा उद्धार झालाय? तरायचं असलं तर नुसतं भजन करून रामकृष्ण हरी म्हणून चालेल, असा संशय निर्माण होणे हा विक्षेप आहे. तिसरा दोष जो आहे तो आवरण दोष आहे. आवरण दोष म्हणजे काय? तर या ठिकाणी देह मी आणि देहासंबंधानं जोडलेला पसारा म्हणजे माझा, हे अज्ञान घेऊन जे मूळ स्वरूप जे आपलं आहे, या मूळ स्वरूपाचा परिचय न होणे, स्वस्वरूपाचं अज्ञान, हे खऱ्या अर्थानं आवरण आहे. तिन्ही दोष आले लक्षात. पहिला मलदोष, दुसरा विक्षेप दोष आणि तिसरा आवरण दोष. तीन दोषानं हा जीव बरबटलेला आहे. आणि मग या तीन दोषांना घेऊन जो वावरणारा संसारी आहे, त्याला किती शंक करून जरी आपण ओरडून सांगितलं तरी देवावरती प्रेम, देवाच्या कार्यावर प्रेम, देवाच्या सत्तेवर विश्वास बसेल असं वाटतंय का? बसणं शक्य नाही. देवच माझं पोट भरतोय असा त्याला अनुभव यावा का कुणीतरी सांगून पटेल? शान्या देवच पोट आपलं भरतोय असं जर म्हणलं, ह्या तीन दोष घेऊन वावरणाऱ्याला सांगितलं, आपण काय करत नाही, देवच आपलं पोट भरतोय, तो काय म्हणेल? लय शहाणा आहेस, बिन हातपाय हलवता बस बघूया देव पोट भरतोय का, असं म्हणेल बरं का तो. पण हातपाय हलवायसाठी लागणारी शक्ती सुद्धा याचीच आहे. हातपाय हलवायसाठी शक्ती लागते ना. मग शक्तीहीन झालो आपण, किंवा आता काय चालत नाही, पार गुंडाळले काय म्हणतो, तुझ्या शक्तीवर चाललंय ना सगळे. तुझी शक्ती आहे ती, म्हणजे ज्यावेळेला जाते त्यावेळेला कुणाला विचारून जाते ती? कधीतरी चिंतन करणं गरजेचं आहे. आणि देवावरती अत्यंत एक विश्वास, भरोसा ठेवणं गरजेचं आहे. प्रत्येक परमार्थानं ह्या गोष्टी आजमावून बघायच्या आहेत. देव पोट भरतो का, आहे की नाही? माझ्या बाबतीतला अनुभव सांगू. माझ्या बाबतीतला अनुभव मी आजमावून बघितलेत बरं का. बरेच संतांची जी वचनं आहेत ती आपल्या जीवनामध्ये जर मी थोडीफार का असेना भक्तिसेवा जर भगवंताची करत असेल, तर माझ्या वाट्याला सुद्धा हा अनुभव येणं गरजेचं आहे. म्हणून मी काही वेळेला संतांची प्रमाणं तपासण्याचा प्रयत्न केलाय बरं का. त्यातली एक प्रमाण तुम्हाला गेल्या वर्षी बोललोय, माझ्या आठवणीत आहे. आता इथं काय देव म्हणतो की श्रद्धेनं जर अनन्य भाव त्याने वाढीस लावला तर मी त्याच्या पोट भरण्यापासून त्याच्या सगळ्या क्रिया मी करतो, देवानं वचन दिले. ऐसे अनन्य योगी विकले जीवी मने अंगे, तयाचे काही एक सांगे ते सर्व मी करी. देवानं असं काय वचन दिलंय की असा अनन्य भाव, या दोषातून निवृत्त होऊन जर अनन्य भाव माझ्याबद्दल निर्माण झाला तर त्या जीवाला काहीच करावं लागत नाही म्हणतो देव. मी सगळं मार्गदर्शन करून त्याचा सगळा बोजा मीच उचलतो, असं देवानं वचन दिले. मी म्हणलो हे कितपत खरं आहे बघायचं. पण तशी वेळ येत नव्हती. आणि एकदा वेळ आली बरं का तशी, किरकोळ वाद पती पत्नीमध्ये आमच्यामध्ये झाला. किरकोळ वाद झाला.
शाब्दिक वाद होतो, आपल्याला माहिती आहे, लागते भांड्याला भांड कधीतरी, आहे कधी. काही तत्व आपली भिन्न असतात, त्यांची भिन्न असतात, आणि त्यातून वाद झाला. सकाळची वेळ असल्यामुळं त्यांना बी गावलं कारण. म्हणजे वाद करून आपल्याबरोबर किती दिवस हे जीवन जगतात आपल्याला बी बघायचं आहे. एक झालेला भ्रम आहे त्यांना. तो काय केलं, वेळ आहे जेवण बनवायची, आणि निमित्त केले, शारीरिक पिढीचं निमित्त केलं, सरळ हातरूनच घातलं बरं का त्यांनी. होम मिनिस्टरने काय केलं, अंतरूनच घातलं. आता जेवण सकाळी नाही बनवलं तर पुढं खायचं काय, हा प्रश्न आहे. बघा, त्यात अडचण मोठी अशी, आईनं बनवावं तर आई लेकीकडे गेलेली, म्हणजे बहिणीकडं माझ्या, आहे की नाही. वडील घरात आहे, मुलं दोन्ही शिकायला बाहेर होती. त्यावेळेचा प्रसंग आहे, शिकायला असताना बरं का. आता काय करायचं आहे, बरं आपण बी म्हटलं उठ म्हणायचं नाही, त्या देवाला काहीतरी चिंता असेल. त्यानं तर माप सांगितलं, योगक्षम त्यांचा जाणे जड भारी, वाट दावी करी धरून या. मागे पुढे उभा, थोडा तरी उभा राहायला पाहिजे एक टायमाचं पोट भरायसाठी, नाहीतर मग रात्रंदिवस पडून त्याच्यासाठी आम्ही काय फायद्याचे. महिनाभर पायाला भेगा पडल्या तरी आम्ही त्याचा नावाचा उदो उदो करत, त्याचं रूप बघायसाठी आम्ही पंढरपुरापर्यंत चालत जावं, आळंदी ते पंढरपूर चालावं. हे चालण्यापाठी मगचा आमचा हेतू तरी काय. मग जर एवढी सुद्धा अनुभूती जर आम्हाला परमार्थाची तो देत नसेल, बघू म्हटले त्याच्या मनात असेल तसं होईल. त्यांनी हातरून घातलंय ना, घालू दे म्हणले, कधीपर्यंत घालतात बघूया हातरून. पूजा बिजा आटोपली, सगळं आवरलेलं होतं, आपलं नित्यपाठ झाला, सगळं झालं. मनात सहज विचार येऊन गेला, बघू म्हणले आज आपण बी कसोटीच बघायची. 10 वाजलं, 10:30 वाजले तरी माऊली काय उठाय तयार. 100% आपल्याला आज उपाशी ठेवायच्या बेतात आहेत. आपलं बी अस्तित्व काय आहे हे दाखवून द्यायचं आहे त्यांना. हरकत नाही म्हणलं. मला चिंता माझी नव्हती बरं का, कारण आम्हाला उपास धरायची सवय आहे. चिंता होती बाबांची, कारण घरात फक्त बाबा आहेत, आई नाही, गावी गेलेली. बाबांचा काहीतरी विषय मिटायला पाहिजे, ही सारखी हुरहुर होती. 11:15 वाजले आणि दारात एक मोटरसायकल आली बरं का. मोटरसायकली आल्यावर एक वारकरी, एक वैष्णव मळकरी मुलगा दारात आला, दार वाजवलं. दार उघडल्यावर म्हणलं, कार बा काय म्हणले, आमच्या घरी गंगा उद्यापनाचा कार्यक्रम आहे आणि बाबांनी तुम्हाला प्रसादाला बोलवले. लावली म्हणलं व्यवस्था आपली देवाने बरं का. चिंता मनात येऊन गेली, बाबांचं काय. पण मला हा विचार मनात यायच्या अगोदरच म्हणला, घरातल्याला सगळ्यांना माहित आहे, त्यामुळं तुम्ही काय करा, आजोबांना बी घेऊन यायला सांगितले. देवानं म्हणलं प्रश्न सोडवला, जे रुसले ते आता आपला आणि बाबाचा विषय देवानं मिटवलेला आहे. लगेच गाडी काढून गाडीवर बसवले बाबांना. चला म्हणलं प्रसादाला जायचं आहे, बोलवलंय आपल्याला. आणि मग प्रसादाला गेलो आम्ही. तिथं अपेक्षा काय होती, आज पोट भरावे अशी अपेक्षा होती. आता रोज घरात खाऊन खाऊन काय खाल्लं असतं, भात भाकरी आमटी भाजी. इथं तर गंगा उद्यापनाच्या निमित्तानं पंचपक्वानं बनवलेलं होतं. पंचपक्वानानं त्या दिवशी पोट भरलं. जे संकट डोक्यात होतं ते संकट निरसन केलं. जेवण झालं मानानं पुन्हा, आणि शाल श्रीफळ देऊन महाराज या वेळेत वेळ काढून आलात, आनंद आहे म्हणून शाल श्रीफळ आणि दिलं. आणि एवढं सगळं करून परतून ज्या वेळेला निरोप घेऊन यायला लागलो, त्यावेळेला घरच्या माऊल्यांना माहीत होतं सगळ्या त्या घरात आता 3च माणसं आहेत. आणि त्यामुळं त्यांनी काय केलं, आता घरात एकच व्यक्ती राहते म्हणून राहणाऱ्या व्यक्तीसाठी आणि डबा भरून दिला बरं का. म्हणजे कुदरांना वागते त्याचं बी देव भलं करतोय, नाही असं नाही. तात्पुरतं का असताना मनात भ्रम घेऊन वागवणाऱ्याचे सुद्धा जतन देवानं केलेलं आहे. यावरती विश्वासच पाहिजे की देव माझं पोट भरणार आहे, यात शंका नाही. यावरती काय पाहिजे, विश्वासच पाहिजे. मी जर सेवा करतोय ना, त्याची भक्ती करतोय, मग आलेल्या प्रसंगाला त्यानं नाही उभं राहायचं तर कोणी राहायचं, तोच राहणार. यावरती काय पाहिजे, आत्यंतिक विश्वास नाम श्रद्धा पाहिजे. जर ती श्रद्धा नसेल, प्रेम नसेल, तर आम्ही नुसती बडबड करून काय कामाची सांगा. म्हणून तेच देव सांगतो इथं, श्रद्धा आणि माझ्यावरती विश्वास आणि प्रेम न ठेवता जर नुसती बडबड असेल तर ती मग अनंत वाचाळ बरड ती बरड तया कैसेनी गोपाळ पावे हरी. मग माझी प्राप्ती कशी होईल.
माझी प्राप्ती होणं शक्य नाही, कारण ते वाचाळपणा होईल नुसता, आणि या वाचाळपणाला काहीही अर्थ राहणार नाही. बघा, पहिला दोष निवृत्त व्हायला पाहिजे, तो आहे मलदोष. दुसऱ्याविषयी वाईट चिंतन करण्याची जी प्रवृत्ती आहे जीवाची, काही दुसऱ्याचं बघवत नाही, आपल्याला दिसत नाही, पण आतल्यात अशी बोटं मोडत असते बरं का. बोटं मोडतात का? साध्या साध्या गोष्टीवरून. अरे एखाद्याला धन प्राप्त झालं कशाना कशा निमित्तानं, ते त्याच्या प्रारब्धाचा भाग आहे, त्याला धन प्राप्त झालं, तू तुझं नशीब त्याच्या धनाबद्दल का रगडून घेतो किंवा बोटं का मोडतो तुझी? याला कारण मलदोष आहे. दुसऱ्याचं कुठलंही भलं न पचवणे हे मलदोषाचं लक्षण आहे. साध्या साध्या गोष्टी म्हटले मी. शेजाऱ्याला पहिला मुलगा जरी झाला तरी पलीकडल्या घरात बोट मोडली जातात का? आम्ही काय देवाचं वाईट केलं? आमच्या पोराला मात्र सलग 2 मुलीच झाल्या, आणि त्याला मात्र पहिल्या स्टार्टलाच मुलगा झाला. मुलगा पहिला झाला म्हणून बोट मोडणारी का? अंतःकरणामध्ये मलदोष आहे, मलदोष आहे. आणि या मलदोषाचं हे लक्षण आहे. दुसऱ्याच्या भल्यावरती बोट मोडण्याचं हे कारणच ते आहे. आता या मलदोषाला निवृत्त जर करायचं असेल, तडा जर घालवायचा असेल, तर त्याला पर्याय काय आहे? याला पर्याय एकच आहे. देवाच्या सहस्त्रनामापैकी एका नामाचा आधार घेऊन त्याचा सातत्यानं उच्चार करत राहणे. सततम कीर्तयंतुम माम यतंतस्य दृढव्रतः नमस्संतस्यं माम भक्त्या नित्य उक्ता उपासते. या न्यायानं देवाचं सतत नामस्मरण करणे, सतत नामस्मरण करणे. अगदी वेडा माणूस झाला असला नंतर जसा बडबडतो ना, तसं बडबडलं तरी सुद्धा हरकत नाही. बडबडावं, सारखं देवाचं नाम बडबडावं. याचा परिणाम असा होतो की या मलरूपी गंजलेल्या या दोषाला तडे जायला चालू होतात, आणि करता 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 एक दिवस हा मलदोषच निघून जातो. जगात स्वच्छ दिसायला लागतं, दुसऱ्याचं भलं झाल्यानंतर आनंद व्हायला लागतो. अरे म्हणले बरं झालं, अमक्या तमक्याचं पोरग पहिल्या प्रयत्नालाच भरती झालं, अरे वा छान झालं, आनंद झाला वाटेल. आणि जर मलदोष असला तर काय वाटेल? झालंय भरती, कारण पाकिस्तानच्या ह्या युद्धात गेल्याबरोबर गाव आहे पाहिजे कचाट्यात बरं का. हे मलदोषाचं लक्षण आहे. याचं भलं व्हावं, याचं उदंड आयुष्य याला मिळो, ही संकल्पना मनामध्ये निर्माण होणं मलदोष निवृत्त झाल्यानंतर असं होईल बरं का. हा मलदोष निवृत्त व्हायचा असेल तर जसा शिवलीलेमध्ये, शिवलीला अमृतमध्ये तुम्ही ऐकलं, तसे ज्या भिल्लाची अवस्था झाली, त्या भिल्लाच्या अवस्थेसारखी अवस्था आमची व्हावी. त्याला वेळ लागलं एकच दिवस. कधी? शिवरात्री दिवशी शिकारीला गेलेल्या भिल्लाला जसं वेळ लागलं कशाचं? शिवनामाचं. आणि मग तो ओरडायला लागला, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, किंवा हर हर महादेव. आता हे काय होतं? निव्वळ सोंग होतं बरं. काय होतं? सोंग होतं का? त्याला त्या नामाची महती कळली होती? सहज, आपलं सहज बरं का, टाइमपास म्हणा. ही सगळेच भक्त हर हर महादेव म्हणतात, आपण बी म्हणायचं. ती सगळी ओम नमः शिवाय करत बसल्यात, आपण बी बसायचं. ध्यान लावता येत नाही, मुद्रा लावता येत नाही, तरी बी त्याने असं केलंय ना, आपण बी असं करून बसायचं. हे दिवसभर हेच करत होता तो भिल्ल बरं का. ते भक्त काय करतील तसंच करायचं. आणि असं करता 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 इंद्रियांना छंद लागला त्याचा. सायंकाळ झाली, शिकारीला निघाला, जाताना दिवसभरात जे केले तेच करायला लागला. हर हर महादेव, ओम नमः शिवाय. याचा काय लागला? चाळा लागला बरं का. वाचेला चाळा लागला. शिकारीसाठी ठिकाण निश्चित केलं, आणि एक सरोवर, त्या सरोवराच्या काठावरती असणारी दाट झाडी, त्यातलं एक झाड निवडले, त्या झाडावरती जाऊन बाण जोडूनच बसलाय. पाणी प्यायला शिकार आली म्हणली की उडवायची. ते आलेले दिसायसाठी सारखा झाडाचा पाला इकडे तिकडे सरकायचा, ते आणि आडवं यायचं. मग रागाने त्यानं हर हर महादेव असं म्हणायचं. तो पाला वरबडायचा, खाली टाकायचा. काय चुबलं टोचलं तरी बघायचं नाही तिकडे बरं का, पण वर बडायचा. हर हर महादेव म्हणायचा, खाली टाकायचा. पण यात केवढा मोठा संयोग झाला होता. तरण अग्नी मिळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. देवाचा नामाचा उच्चार चालू होता,
पाला वरबडाय चालू होता, पण वरबडणारा जो पाला होता तो साधा नव्हता, तो होता बेलाचं झाड. आता हे तिथंच कसं आलं म्हणाल तर ज्या राजाचं राजकुमाराचं हे सरोवर होतं त्यानं त्याच सरोवराच्या काठावरती शिवलिंग स्थापन केलेलं होतं पूजेसाठी. त्या शिवलिंगाला बेल घालता यावा यासाठी तिथं जवळच एक झाड लावलेलं होतं आणि त्या झाडाचा विस्तार झालेला होता. त्या झाडावर हे जोडून बसलेला होता आणि तो वर्ण वरबडायचा, हर हर महादेव म्हणायचं, ओम नमः शिवाय म्हणायचं आणि पाला खाली टाकून द्यायचा. बरोबर हर हर महादेव म्हणत म्हणत तो पिंडीवर खाली पाला पडायचा. अनपेक्षितपणे गोष्टी घडून गेल्या. पण सतत नामस्मरणाचा चाळा लागल्यामुळं जे काही वाईट जगामध्ये करण्याची वृत्ती होती त्याला तडा जायला लागला बरं का. आणि हे कशावरून म्हणाल तर त्याने मुक्या प्राण्यांच्या मुखातून आलेली वचनं ऐकलीत आणि त्यांच्यावरती विश्वास ठेवून त्यांना जिवंत सोडून दिलं. यावरच कळते आपल्याला की त्यांच्या वचनावरती विश्वास जर त्याचा बसत असेल तर त्याच्या अंतःकरणातील दोषांना तडे जायला चालू झालेले आहेत. आणि हा फक्त परिणाम कशाचा आहे तर भगवत नामस्मरणाचा आहे. मग ते तुम्ही सहज घ्या किंवा जाणून बुजून घ्या, पण सातत्यानं घ्या. त्यानं जसं अखंड चालू ठेवलं होतं तसं आत कुठंतरी ही शृंखला साखळी चालू असावी नामस्मरणाची. सातत्यानं ते नामस्मरण होत राहावं. इथं एक नियम सांगितलाय ज्ञानोबरायांनी, तृण अग्नी मेळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. काय याचा अर्थ म्हणावा तर गवताची आणि अग्नीची मैत्री झाली आणि मैत्री झाल्यानंतर सहज एकदा त्या दोघांनी एकमेकाला, गवतानं आणि अग्नीनं एकमेकाला काय दिलं, आलिंगन दिलं, समरस झालेत बरं का, समरस झाले. आता काय परिणाम होईल, विरून गेले दोन्हीही बरं का, दोन्ही विरून गेलेत. निर्माण झाली एक ज्योत, दोन्हींची मिळून एक ज्योत झाली. अग्नी आणि ते तृण गवत वेगळं दिसतंय का आता नाही, अग्नी भडकलाय, एकच ज्योत दिसते, दोन्ही समरस झालीत आणि काही वेळानंतर दोन्हीही विरून गेलीत. कापुराच्या बाती उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती झाली जैशी. कापूर आणि ती ज्योत एकच असते, अग्नी आणि कापूर एकच होतात पेटवल्यानंतर, आहे का नाही. ती ज्योत आपल्याला दिसते, काही वेळासाठी ती दिसते, पण शेवटी ते काय जातात, त्या मूलतत्वामध्ये विरून जातात. असं नामस्मरणाचा अधिकार सांगितलाय की तुम्ही जसा नामस्मरण करत जाल तसा भगवान परमात्म्याच्या स्वरूपामध्ये विलीन होण्यापर्यंत तुमची मजल जाऊ शकते या नामस्मरणामध्ये. एवढं सामर्थ्य आहे नामस्मरणाचं. म्हणून नामाचं महत्त्व जाणावं आणि सातत्यानं नामस्मरण केल्यानंतर परिणाम सांगितलाय की मलदोषाची निवृत्ती पहिली होऊन जाईल. हा जो मलदोष आहे तो निघून जाईल. आता दुसरा दोष सांगितला विक्षेप दोष आहे. हा विक्षेप दोष निवृत्त होण्याकरता, हा घालवण्यासाठी काय प्रयत्न करायचा आहे तर विक्षेप दोषाच्या निवृत्तीकरता पर्याय सांगितला आम्हाला, सत्यकर्माचा स्वीकार करायचा आहे, उपासना करायची आहे, कर्म करायचं आहे. आता कर्माची आवड जीवाला आहेच, पण कोणतं कर्म केलं तर विक्षेप निवृत्त होईल. देवळाकडं पारायणला न येता रात्रंदिवस नुसता खटपट पैसे जोडायसाठी जर करीत असला तर त्या प्रयत्नानं, ते बी कर्मच आहे त्याचं, रात्रंदिवस प्रयत्न जे करतोय ते कर्म नाही. या कर्मानं विक्षेप दोष निवृत्त होईल का, वाढीस लागेल. देवळाकडे फिरायचं नाही म्हणला, टाइम कोणी घालवीत बसावा, 2000ला फटका बसेल या देवळाच्या नादात, आहे की नाही. असा ज्यानं विचार केला असेल त्याचं कर्म चालूच आहे. मग त्या कर्मानं विक्षेप दोष जाईल का सत्यकर्माचा स्वीकार असावा, सत्यकर्माचा स्वीकार असावा. मी जर एकूण माझ्या आयुष्यातल्या किंवा एका वर्षातलं हा 2.5 दिवसाचा कार्यक्रम आहे, सगळ्या या लौकिक किंवा व्यावहारिक कर्माला त्यागून जर 2.5 दिवस या मंदिराच्या कार्यक्रमामध्ये मी जर घालवला तर देवाचं सामर्थ्य माझ्या पाठीशी कायम उभं राहील. यावरती विश्वास ज्यानं ठेवला त्याला द्विगुणित सगळ्या गोष्टी दिल्या देवानं बरं का. त्याला आयुष्य मर्यादा बी वाढवली का, त्यानं हा वेळ वाया घालवलेला नाही, त्यानं हे मोठा बेनिफिट मिळवला आहे ह्यामध्ये वेळ घालवून बरं का. या परमार्थामध्ये 2.5 दिवस तर घालवलाच, पण 2.5 दिवसामध्ये आपल्याकडून जेवढं यथाशक्ती दान धर्म करता येईल तो बी केला. याचं फल काय म्हणाल तर याचं फल काय आहे, जर 1500 तू खर्च केले असेल तर तुला 10 पट देण्याची व्यवस्था देव करतो. का
योग्य कर्मामध्ये याचा विनियोग तू केलास म्हणून, योग्य कर्मामध्ये आपल्या ऐश्वर्याचा, संपत्तीचा, धनाचा वापर तू केलास म्हणून याच्या बदली तो काय करतो, 10 पट नाही 100 पट देऊन टाकेल. त्याला माप नाही बरं का. पावशेरभर दूध त्या उपमन्यूला दिलं असतं तर चाललं असतं. दुधासाठी रडत ना, त्याला दिलं असतं चाललं असतं. पण दिलं केवढं, पावशेर दिलं का, नाही. कॅन भरून डेअरी एक संघ दिला का, काय दिलं, दुधाचा समुद्रच देऊन टाकला अखंड. मग तुम्ही इथं जर या कार्यामध्ये जर आपल्या कष्टाचं द्रव्य विनियोग योग्य रीतीने केला तर त्याच्या बदली केवढं द्यायचं त्याची मर्यादा नाही त्याच्याकडे बरं का. कितीही अपाट देऊन टाकेल, त्याला माप नाही, अमाप देऊन टाकेल, अमाप देऊन टाकेल. पण यावरती पहिला विश्वास पाहिजे. आणि श्रद्धा नसेल तर कोणीही काटकसरीनंच इथं सगळा वेळ असू दे, पैसा असू दे, इथली सेवा असू दे, इथली भक्ती असू दे, ही काटकसरीनंच करणार बरं का. का त्यावर विश्वास नाही, कुठं वेळ घालवीत बसता आपला असं म्हणणार बरं का ते. जाऊ दे, सगळ्यांच्या बरोबर आपलं दिले 500 रुपये ना, बस झाले, काय करायचं लय खर्च करायला. 1000 रुपये मागतात पण कुठे घेते. पण याचा परिणाम वाईट आहे बरं का. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. इथं खर्च करताना उदास अंतःकरणाने करायचं. इदम न मम, हे माझं नाही, त्यानं मला ह्याच विनियोगासाठी उत्पन्न करून वाढवून किंवा आम्हाला ती मिळवून दिलेलं आहे. आधी माझ्याकडे ही व्यवस्था का करून दिली आहे, तर मला हे पुढं कार्य करायसाठीच दिले, असा विचार करून जर खर्च केलं तर त्या देवाचा कृपा आशीर्वाद मिळतो. आरोग्य प्राप्त होतं, धन प्राप्त होतं. या गोष्टी असो. या ठिकाणी सत्यकर्माचा, उपासनेचा ज्यावेळेला आम्ही स्वीकार करतो त्यावेळेला देवाविषयी असणारी जी काय आहे, अश्रद्धा आहे, संशय आहे, चंचल वृत्ती आहे, शास्त्रश्रुतीवरचा अविश्वास आहे, तो उडून विश्वास संपून जातो, अविश्वास संपून जातो आणि विश्वास बसायला सुरुवात होते. विश्वास बसायला सुरुवात होते. एखाद्या एकादशीला वैष्णवांना, वारकऱ्यांना खाऊ पिऊ घातलं, चांगलं कर्म आहे. पंढरपूरच्या वाटेला चालत असणाऱ्यांची काही सेवा आपल्याकडून घडली, चांगलं कर्म आहे. पंढरपूरला चालत गेला तरी चांगलं कर्म आहे. त्या ठिकाणी जाऊन काही दानधर्मादी क्रिया केल्या, अतिउत्तम कर्म आहे. आता ह्या सगळ्या त्या पंढरपूर तीर्थक्षेत्रामध्ये जाऊन कडक उपास धरला, ही उपासना. आता ह्या अशा गोष्टी काय करतात, तर माझा विक्षेप दोष आहे, हा विक्षेप दोष घालवून टाकतात बरं का. 2 दोष गेलेत. पहिला मल गेला, दुसरा विक्षेप गेला. राहणारा तिसरा दोष जो आहे तो आवरण दोष आहे. आणि या आवरण दोषाच्या निवृत्तीसाठी आता या साधकाला काहीही करावं लागत नाही. हे सगळं आता डिपार्टमेंट देवाकडे जातं आणि मग देव ती व्यवस्था करतो आणि देव आपल्या या साधकाची अशी ज्ञानरूप अवस्था करतो की त्याला हा आवरण दोष आहे तो निवृत्त करून कळायला चालू होतं की अरे देव 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 म्हणत होतो आपण, तो देव कुठं लांब नसून माझ्या हृदयामध्ये स्थापित असणारा परमात्मा आणि त्या परमात्म्याचा अंश म्हणजे मी आहे असा अनुभव यायला हळू चालू होतो. मी जसा आहे तसे या जगातले सगळे जीव आहेत अशी अनुभूती यायला चालू होते आणि खऱ्या अर्थानं हा भक्तीचा योग पूर्ण होतो. जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाणं माझा. अखंड जगतामध्ये देवाचं अंशतः सगळं जगत ओतपोत भरलेलं आहे असा अनुभव भक्तीनं आम्हाला यायला चालू होतो. आता त्यावेळेला हे उगीच होत नाही बरं का, देवाची कृपा झालेली असते आणि त्याच्यामुळं आम्हाला कोणी ना कोणीतरी गुरु म्हणून भेटलेलं असतं आणि या गुरूंच्याकडून आम्हाला काय होतं तर या अज्ञानाच्या निवृत्तीसाठी नक्की मदत होत असते. मग अशीच म्हटलं आपण की मागे पुढे उभा आलिया घात निवाराया किंवा योग क्षमत्यांचा जाणे जड भारी वाट दावी करी धरोनिया. श्री गुरु रूपाने आम्हाला कोणतरी उभा राहतं आणि योग्य वाट जी आहे ती वाट दाखवली जाते. खऱ्या अर्थानं स्वरूपाचं ज्ञान होतं महाराज त्यावेळेला आपल्याला आणि मग जीवनमुक्त अशी अवस्था प्राप्त होते. आता ही सगळी प्रक्रिया एका प्रवचनात मांडली म्हणजे हे एका दिवसात होईल असं नाही. यासाठी प्रयत्न जरूर असावा, नक्की होणार यात शंका नाही बरं का, शंका नाही. पण त्यासाठी तसा प्रयत्न असणं गरजेचं आहे. देवानं म्हणून या ठिकाणी वर्म म्हणून बोलत असताना म्हणतात की अश्रद्धानाम पुरुषा धर्मशास्त्रे पर्यंत पहा अप्राप्य माम निवर्तन्ते मृत्यू संसार वर्तमणी. अश्रद्धेनं परमार्थ करू नका. माझ्या आणि माझ्या संतांच्या वचनावरती अत्यंतिक विश्वास, ती श्रद्धा ठेवा
आणि त्या पद्धतीचं आचरण जर आमच्याकडून होत गेलं तरी तिन्ही दोषातून निवृत्ती होऊन जीवनमुक्त अवस्थेला पोचायसाठी किंवा माझ्या स्वरूपापर्यंत येऊन पोचण्यासाठी, माझ्या स्वरूप प्राप्तीसाठी जीवाला कुठलीही अडचण यायची गरज नाही, असा भावार्थ या श्लोकाद्वारे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. किंबहुना तुमते केले धर्मकीर्तन सिद्धी नेले, येत माझे उरले पायिक पण न्यून्यते पुरते अधिक ते सरते, करून घ्यावे तुमचे विनवी तसे झाले.